हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही क्लासेस बघितले होते, तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय क्लास बघणार आहोत आणि तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढचा क्लास कोणत्या विषयावरती होणार आहे. तर आजचा क्लास आपला म्हणजे क्लासचा पहिलाच दिवस असणार आहे. म्हणजे कोणता, तर बोटनेक ब्लाऊजचा क्लास, म्हणजेच फ्री ऑनलाईन बोटनेक ब्लाऊजच्या क्लासचा आपलं पहिला दिवस आणि त्याचं बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याचं ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. त्यानंतर आपण ब्लाऊजचं स्टिचिंग, फिनिशिंग, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला येतील. आणि अगदी फक्त हे 3 दिवसाचे क्लास असणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये कसं आपण 3 दिवसामध्ये प्रिन्सच्या कटोरीचा ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग शिकलेलं होतं, फक्त 3 दिवसाच्या 3 व्हिडिओमध्ये. फक्त ते 3च व्हिडिओचा क्लास होता. ठीक आहे. आता तसा पण आपण बोटनेक ब्लाऊजचा सुद्धा फक्त 3च व्हिडिओचा क्लास करणार आहोत. आणि खूप छान पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा. करून जे छोटे छोटे टिप्स असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला समजणं खूप गरजेचं असतं. कारण तिथंच छोटे मोठे पॉईंट असतात आणि ते पॉईंट व्यवस्थित आले ना, तर ब्लाऊजही अगदी परफेक्ट तुमचा बसतो. आता खूप जास्त बोटनेक ब्लाऊजचं ट्रेंड चाललेला आहे. त्यामुळं मग माझ्याकडं लग्नाचे ब्लाऊज होते. 2 ब्लाऊज आलेले होते. त्या साड्या मी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले असेल किंवा पूर्ण ब्लाऊज झाल्याच्या नंतर पण दाखवेल. आणि हे दोन्ही पण ब्लाऊज होते ते कस्टमरचे आलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की बोटनेक ब्लाऊज शिवायचे आहे, तो पण डिझायनरमध्ये. तर म्हटलं ठीक आहे, चला आता तुमच्याशी सुद्धा शेअर करावं की बोटनेक ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं असतं. आणि ही साईज असणार आहे 36 साईजचं बोटनेक ब्लाऊज आहे. तर हे त्याच्यासाठी मी अस्तर पण घेतलेला आहे. आणि आपण पूर्ण अगोदर पेपर कटिंग करणार आहोत. आता मी काय करते, ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करते ना, त्यावेळेस मी डायरेक्ट अस्तरवरती ब्लाऊजचं कटिंग करत असते. जसं की प्रिन्स कट, बोटनेक, फोर टक्स किंवा दुसरं कोणतं ब्लाऊज असेल तर फक्त कटोरी ब्लाऊज मी पेपर कटिंग करून मग ब्लाऊजचं कटिंग करत असते. ठीक आहे. तर आता डायरेक्ट अस्तरवरती न करता तुम्हाला समजण्यासाठी मी अगोदर पेपर कटिंग करणार आहे, जेणेकरून तेच पेपर कटिंग आपण वापरून अस्तरवरती पण कटिंग करणार आहोत आणि मग ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाहीये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड न्यूजपेपर आहे. तर इथं सिंगल फोल्डमध्ये घेतला तरी पण चालतो, पण मी इथं तुम्हाला डबल फोल्डमध्ये करून दाखवते. आता इथं आपण न्यूजपेपर घ्या तुम्ही, किंवा तुमचा प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा असेल तर घेऊ शकता. पण मला वाटतं नवीन तुम्ही शिकणारे असाल तर नवीन म्हणजे न्यूजपेपरचा वापर करा. कारण डबल प्रॅक्टिस करायलाही सोपं पडतं न्यूजपेपरने. आणि न्यूजपेपर कसं जास्त काही महाग वगैरे नसतो त्याच्यामुळं. तर मग म्हटलं चला, आता मी कसं एकदा वापरलं की नंतर ते पॅटर्न जास्त काही वापरत नाही, त्याच्यामुळं मग मी वापरून तसं ठेवून देते. किंवा अस्तरवरती सुद्धा मी डायरेक्ट कटिंग करत असते. आता कोणकोणती मापं घ्यायची मी तुम्हाला दाखवली इथं. तर बघा, मी ना सुरुवातीला आपण बोटनेक माप आहेत ना अंगावरती घ्यायची, किंवा त्यांच्याकडून बोटनेकचं ब्लाऊज मागून घ्यायचं आणि त्याच्यावरची मापं घ्यायची. पूर्ण शोल्डर घ्यायचं, छाती घ्यायची, कंबर, पुढचा गळा, मागचा गळा, मुंडा घ्यायचा. आणि त्यानंतर मग आपल्याला साईजनुसार मापं पण टाकायचे असतात. ठीक आहे. बाही, दंड, घेरे वगैरे हे रेग्युलर मापं जे आहेत ते घ्यायचे. फक्त बदल काय होतं बोटनेकमध्ये, पूर्ण शोल्डरमध्ये, मुंड्यामध्ये आणि मागच्या गळ्यामध्ये, म्हणजे बॅकनेच बदल होतो. ठीक आहे. आता आपण बॅकचं पहिलं कटिंग करणार आहोत. आता आपण नेहमीप्रमाणे शोल्डर आपण अर्ध घेतो. तर बघा, इथं ना शोल्डर 15 इंचचं पूर्ण शोल्डर आहे. मी पूर्ण पाठीवरती मोजून घेतलेलं होतं. 15 इंचचं शोल्डर होतं. त्यानंतर त्याचं हाफ करायचं आहे आपल्याला, म्हणजे अर्ध करायचं आहे. तर 7.5 इंचचं आपल्याला शोल्डर इथं टाकायचं आहे. ठीक आहे. आता इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता काय करायचं, इथं आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. तर इथं गळारुंदी मी इथं 3.5 इंच टाकणार आहे. आता इथं ना साईजनुसार गळारुंदीसुद्धा कमी जास्त होते. आता 36च्या खालचं जर ब्लाऊज असेल, म्हणजे 34च्या खालचं, तर आपण इथं 3 इंचच गळारुंदी घ्यायची. 36 असेल तर 3.5 इंच घ्यायची 36च्या पुढे. ठीक आहे. आता इथं गळ्याची उंची मी घेतलेली आहे बॅकच्या, किती ते तुम्हाला दाखवते. तर ते सुद्धा 3.5 इंच मी घेतली. गळ्याला मार्किंग करून घेतले, अशा पद्धतीने डार्क केले बघा. आता मुंडा टाकायचा आहे आपल्याला. तर इथं मुंडा मी इथं 7 इंचचा मुंडा टाकला. ठीक आहे.
अशा पद्धतीने मी 7 इंच टाकला आहे. आता इथं सुद्धा उंचीप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदा ना चार्ट देईल बोटनेक ब्लाऊजचा, डीपनेक ब्लाऊजचा, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी आता 7 इंचाचा मुंडा घेतला आहे. अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं आतमध्ये यायचं. आता इथं अर्धा इंच आतमध्ये आली मी, बघा तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे. पण अगोदर व्यवस्थित सरळ लाईन मार्किंग करायची आहे. छातीचा पूर्ण आपल्याला भाग मोजून त्याचा चौथा भाग टाकायचा आणि शिलाई मार्जिंग. आणि त्यानंतर हे असं आतमध्ये येऊन थोडंसं मार्किंग करायचं आहे आणि आतमध्ये येऊन मुंड्याचं मार्किंग करायचं आहे, जेणेकरून कसं मुंडा बसायलाही एकदम परफेक्ट छान अशा पद्धतीने बसतो. ठीक आहे. आता कंबर टाकायची आहे. बॅकचे टक्ससाठी 1 इंच टाकायचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग. अशा पद्धतीने मी इथं टाकलेलं आहे. नवीन असेल तर 2 इंच शिलाई मार्जिंग घ्या, कमी जास्त होऊ शकतं. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे आपलं पूर्ण बॅकचं बोटनेकचं बॅक पॅटर्न तयार झालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला इथं कटिंग करायचं आहे. पण आता इथं मी डबल फोल्ड पेपर घेतल्यामुळं मी अगोदर हे पेपर आहे ना कट करून घेते. तर बघा आता जर तुम्हाला फ्रंटनी सुद्धा बोटनेक हवं असेल, पण शक्यतो फ्रंटनी बोटनेक नको म्हणतात. जर कुणी त्यांना लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा कटिंग करू शकता, म्हणजे बॅकला आणि फ्रंटला दोन्ही पण सेम. आणि फक्त फ्रंटला थोडंसं प्रिन्सेसमध्ये घ्यायचं आहे. आणि आता इथं आपल्याला फ्रंटनी ना डीप नेक करायचं आहे. ठीक आहे. आता हे बॅकचं आपल्याला हे अगोदर कटिंग करून घेऊया आपण. बघा अशा पद्धतीने तर आपल्याला हे बॅक पॅटर्न रेडी झालेला आहे. ठीक आहे. आता इथं पाहू शकता तुम्ही, मी इथं थोडासा शोल्डर साईजला थोडासा उतार देते, 1/2 इंच, जेणेकरून गळ्याला व्यवस्थित बसतो ब्लाऊज. ठीक आहे. बघा ही पण एक छोटीशी टिप्स होती. अशा छोटे छोटे टिप्स तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघायच्या आणि लक्षात ठेवायच्या. तर अशा पद्धतीने आता मी इथं बॅकचं कटिंग केलेलं आहे. आता आपण फ्रंटचं स्पेशल कटिंग करणार आहोत, म्हणजे वेगळं कटिंग करणार आहोत. तर बघा फ्रंटचं कसं कटिंग करायचं आहे मी तुम्हाला दाखवते. अगोदर आता मी इथं सिंगल पेपर घेतला आहे. जशी आपण बॅकची उंची घेतली होती 14 इंच आणि त्यानंतर 1 इंच ॲड करून 15 इंच, तशीच आपल्याला फ्रंटची सुद्धा बरोबर तेवढीच उंची घ्यायची आहे. फक्त आपल्याला पुढच्या भागासाठी आपल्याला शोल्डर जसं आहे आपलं डीप नेकचं, जसं की 5.5 इंच तसंच घ्यायचं आहे आणि गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची. ठीक आहे. आणि पुढचा गळा 5.5 इंच घ्यायचा आहे. जसं रेग्युलर आहे तसंच आपल्याला सेम पुढचा भाग कट करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं आता ह्याचा मुंडा पण टाकायचा. आता मुंडा काय करायचा आहे आपल्याला, मुंड्यामध्ये थोडासा नॉर्मल बदल करायचा. आपण आता मुंडा काय करतो, 36 साईजला लईतले 6 इंचाचा मुंडा घेतो आपण. ठीक आहे. तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला, 7 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. तर म्हणजे बॅकला घेतो, तर इथं आपल्याला फ्रंटला सुद्धा 6 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे, 6 किंवा 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने. ठीक आहे. तर बघा कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण आपले मुंडे सेम आले पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने मी घेतला आहे मुंडा आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग टाकली आणि कोणापासून वरती 1 इंच येऊन फ्रंटच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे, म्हणजे पुढच्या मुंड्याचा. त्यानंतर खालच्या साईडला मी कमरेचा भाग टाकला, त्यानंतर 1 इंच तो वाढवलं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग. आता तुम्ही म्हणता 1 इंच ताई कशासाठी, बॅकला टक्स असतात फ्रंटला नाही, तर फ्रंटला सुद्धा टक्स असतो, तिथं आपलं 1 इंच जातो. कुठं, तर प्रिन्स कट आपण जोडतो ना तिथं जातं. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने प्रिन्सची कटोरी जोडतो तिथं. आता इथं बघा आपल्याला प्रिन्सचा टक्स काढायचा आहे, टक्स पॉईंट. त्याच्यासाठी मी इथं हुकापासून पट्टीपासून तर 4 इंच आलेली आहे आणि त्यानंतर मध्ये आपण वरती 3.5 4 इंच आलेली आहे मी तिथं वरती पण. नंतर मधून तिथपर्यंत रेष मारून घेतली, आकार देऊन घेतला, 1.5 इंच आपलं टक्स पॉईंट घ्यायचं आहे आणि पुढं तेच 1.5 इंच आपल्याला इकडं वाढवायचं आहे. आता प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला प्रॉपर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, नाही तसे पण भरपूर आहेत, तरी पण नंतर आपण याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण बनवूयात. तर बघा आता इथं अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटचं कटिंग करून घेतलेलं आहे. वरच्या साईडनी पण अर्धा इंच वाढवलेला आहे मुंड्याच्या तिथं आणि खालच्या साईडनी पण आपण 1.5 इंच वाढवलेला आहे, कारण आपण 1.5 इंचाचा ते टक्स घेतलेला आहे. ते टक्स आपण इथं कट करून टाकणार आहोत. अगोदर आपण पुढचा गळा कट करून घेऊया. कटोरी आपण बाजूला केलेली आहे प्रिन्सेसची. तर बघा अशा पद्धतीने
प्रिन्स कटोरी म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार, फ्रंट साईडनी प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग आपलं तयार झालेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण फ्रंट साईडचं 2 पार्टमध्ये प्रिन्सेस कट करून घेतलेला आहे आणि आपण बॅकचं सुद्धा बोटनेक कट केलेला आहे. आता आपण बाही पण कट करून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि तेच पूर्ण पेपर पॅटर्न आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत अस्तरवरती आणि मग कटिंग पण करणार आहोत. ठीक आहे, तर बघा आता मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे व्यवस्थित पेपर व्यवस्थित करून घ्यायची घडी आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मापं टाकायचे आहेत. तर मी आता दुसराच पेपर घेते कारण त्याच्यावरती भरपूर असं लिहिलेलं होतं, मग तुम्हाला मार्किंग केलेलं असेल तर व्यवस्थित दिसत नाही. आता थोडंसं मी तुम्हाला आर्ट पेपर आणून सुद्धा कटिंग दाखवणार आहे आणि त्यानंतर पेपर पॅटर्न तयार करून आपण त्याचीसुद्धा सेलिंग करणार आहोत. तर मी त्याचीसुद्धा तयारी करत आहे. फक्त मला त्याच्यासाठी पेपर चांगला निवडायचा आहे. तर त्याच्यासाठी मी काची पेपर वापरणार आहे कारण मी जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं आणि कमी रेटमध्ये तुम्हाला ते सेलिंग करणार आहे आणि क्वालिटी पण पेपरची चांगली देणार आहे त्याच्यामुळं. तर बघा आता अशा पद्धतीने मी बाहीचं मार्किंग करून घेते. तर बाहीचं मार्किंग कसं करायचं, कटिंग कसं करायचं हे सगळं तुम्हाला अगोदर व्हिडिओ 2-3 बाहीचे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघा नसेल बघितले तर. तरीसुद्धा मी सांगते आहे बाहीचा 4था भाग 9 इंच त्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि बाहीची घडी टाकायची. 3 इंच मुंडा खोली यायची आहे आणि दंडघेर तुमचा जे असेल ते आणि 1.5 इंच 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे. दोन्ही पण बाहीचे दोन्ही पण बॅक आणि फ्रंटचे आकार देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि फ्रंटचा आकार 2 इंचच्या मध्येच्या 2 इंचाच्या पुढं द्यायचा आहे आणि बॅकचा आकार मध्येच्या 2.5 इंचाच्या पुढं द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. मध्ये थोडासा कट मारायचा आहे जेणेकरून बाहीचा मध्यसुद्धा आपल्याला दिसून येतो. तर बघा अशा पद्धतीने आपलं बाहीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. प्रॉपर आपलं बोटनेक बॅकचं कटिंग झालं आहे. त्यानंतर बाहीचं आणि फ्रंटचं प्रिन्स कट डिपनेकमध्ये कटिंग झालं. आता ह्याच पेपर पॅटर्नवरती आपण पुढं ब्लाऊजचं कटिंग करून स्टिचिंग बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.